मित्रांनो, ती तुमच्यावर ओरडते, लहानशा गोष्टींवर चिडते, कधी अचानक रागावते, तर कधी डोळ्यात पाणी आणते आणि तुम्ही मनात म्हणता, हिला नेमकं काय हवंय, इतकं भांडण का करते, ही माझ्यावर खरंच प्रेम करते का, की फक्त कंटाळलीये. पण थांबा, जर ती भांडतच नसती तर, जर ती गप्प बसली असती तर, आजचा हा व्हिडिओ तुमचं विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, ती तुमच्याशी भांडते म्हणजे प्रेम आहे का, की हे नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या नात्याचं सत्य आज उघड होणार आहे. मित्रांनो, बहुतेक लोक भांडणाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. भांडण म्हणजे नातं खराब, भांडण म्हणजे ताण, भांडण म्हणजे त्रास. पण मानसशास्त्र असं सांगतं की भांडण हे नेहमी वाईट नसतं. कधी कधी भांडण म्हणजे नातं जिवंत आहे याचं लक्षण असतं. स्त्री जेव्हा भांडते तेव्हा ती नात्यात अजूनही गुंतलेली असते. मित्रांनो, एक साधं सत्य लक्षात ठेवा, जिथे अपेक्षा नसतात तिथे भांडणही नसतं. ती तुमच्याशी भांडते कारण तिला तुमची पर्वा आहे, तिला नातं सुधारायचं आहे, तिला तुमच्याकडून प्रतिसाद हवा आहे. जर तिला काहीच फरक पडत नसता तर ती शांत राहिली असती. मित्रांनो, स्त्री भावनांशी बोलते. तिचं भांडण म्हणजे तिची असुरक्षितता, तिची अपेक्षा, तिची भीती. ती थेट म्हणत नाही, मला तुझा वेळ हवा आहे. ती भांडते. ती थेट म्हणत नाही, मला तुझं लक्ष हवं आहे. ती चिडते कारण तिला लहानपणापासून शिकवलं जातं, जास्त मागणं चुकीचं आहे. मित्रांनो, ती ओरडते पण आतून रडत असते. ती शब्दांनी दुखावते पण स्वतः जास्त दुखावलेली असते. अनेक वेळा तिचं भांडण म्हणजे मला समजून घे, पण शब्द चुकतात, आवाज वाढतो आणि नातं ताणात येतं. मित्रांनो, सगळं भांडण प्रेमातून येतं का? नाही. म्हणून हे समजून घ्या, प्रेमातून येणारं भांडण म्हणजे ती तुमच्याशी बोलू इच्छिते, ती समाधान शोधते, ती नातं टिकू पाहते. प्रेम संपतं याचं भांडण म्हणजे ती सतत टोमणे मारते, ती अपमान करते, ती ऐकून घ्यायला तयार नसते. फरक भावनेत असतो, आवाजात नाही. मित्रांनो, ती भांडते म्हणून तिला दोष देण्याआधी स्वतःला काही प्रश्न विचारा. तुम्ही तिला ऐकता का? तिच्या भावना दुर्लक्षित करता का? तू ओव्हरॲक्ट करतेस असं म्हणता का? कारण स्त्री जेव्हा वारंवार भांडते तेव्हा ती आधी अनेकदा गप्प बसलेली असते. हे लक्षात ठेवा. ती भांडते तेव्हा अजूनही आशा असते, पण ज्या दिवशी ती शांत होते, ती दुर्लक्ष करते, तिला काहीच फरक पडत नाही, त्या दिवशी नातं खरंच धोक्यात असतं. कारण भांडण म्हणजे संवाद, शांतता म्हणजे तुटणं. मित्रांनो, ती भांडते तेव्हा तुम्ही काय करायला हवं? तू नेहमी भांडतेस असं म्हणू नका. तिच्या भावनांची किल्ली उडवू नका. तिला गप्प बसायला सांगू नका. शांत राहा, ऐका, समजून घ्या. कधी कधी तिला उत्तर नको असतं, तिला फक्त ऐकणारा माणूस हवा असतो. मित्रांनो, स्त्रीला खरंच काय हवं असतं? तिला परफेक्ट माणूस नको असतो. तिला हवा असतो प्रयत्न करणारा, ऐकणारा, चूक मान्य करणारा. जर ती भांडते तर ती अजूनही तुमच्याकडून अपेक्षा करते. मित्रांनो, एक छोटी कथा. ती रोज भांडायची. लहानशा गोष्टींवर तो वैतागायचा.
हिला काहीच समाधान नाही म्हणायचा. एक दिवस ती गप्प झाली. फोन नाही, मेसेज नाही, भांडण नाही. तेव्हा त्याला जाणवलं, भांडण म्हणजे त्रास नव्हता, भांडण म्हणजे तिचं प्रेम होतं. मित्रांनो, भांडण हे शेवटचं संकेत असू शकतं. स्त्री शेवटपर्यंत लढते, ती बोलते, ती भांडते, ती रडते, पण जेव्हा ती थांबते तेव्हा ती मनातून निघून गेलेली असते. मित्रांनो, ती भांडते म्हणजे प्रेम आहे का? उत्तर सोपं नाही, पण सत्य हे आहे की जर ती भांडते आणि तरीही थांबून ऐकते तर हो, ते प्रेम आहे. पण जर ती भांडते आणि अपमान करते तर ते नातं तपासण्याची वेळ आहे. मित्रांनो, पुढच्या वेळी ती भांडली तर तिला शत्रू समजू नका, तिला समजून घ्या. कारण कधी कधी भांडणाच्या मागे लपलेलं असतं खूप प्रेम, खूप अपेक्षा आणि थोडी भीती. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण नाती वाचवायची असतील तर भावना समजून घ्याव्या लागतात.